नमस्कार श्रोते हो. कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, मधुश्री प्रकाशन संस्थेचे संचालक आणि उत्तम लेखक श्री पराग रघुनाथ लोणकर यांनी लिहिलेल्या राक्षस या कथेतील दुसरा म्हणजेच अंतिम भाग आज आपण ऐकत आहोत. साधारण 15-1 दिवसात मी क्लिनिकमध्ये शिरलो तेव्हा तेथे अंकुश बसलेला मला दिसला. पण नेहमीसारखा शांत न दिसता कमालीचा उत्साही दिसला. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच. मी माझ्या केबिनमध्ये शिरताच नेहमीप्रमाणे अदबीने आत येऊ का वगैरे न विचारता अंकुश माझ्या मागोमाग आत शिरला आणि माझ्या खुर्चीसमोरच्या खुर्चीवर बसता झाला. असं सारं त्यानं पहिल्यांदाच केलं होतं. मित्रा, माझं ध्येय पूर्ण झालं. इतक्या वर्षाच्या माझ्या कष्टांचं चीज झालं. म्हाताऱ्यानं सारं माझ्या नावावर केलंय. आता फक्त म्हाताऱ्यानं लवकर राम म्हटला पाहिजे. शाळेत करायचास तशी आता मला मदत कर. काहीतरी औषध दे आणि संपव त्या दोघाही म्हाताऱ्यांना. मी जे ऐकत होतो त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. अंकुश अजिबात बदलला नव्हता. तो गेली काही वर्ष जे काही करत होता, जसं काही वागत होता, तो सगळा त्याचा अभिनय होता. त्याच्या पुढच्या सगळ्या बोलण्यातूनही मला सारा उलगडा झाला. त्यानं या कॉलनीतील लोकांचं व्यवस्थित निरीक्षण केलं होतं. बहुतेक लोकांकडे खूप पैसा होता. अनेक मंडळी ज्येष्ठ नागरिकही होती. त्याच्या गळाला कोण लागतं एवढाच त्याच्यापुढे प्रश्न होता. एकूणच परिस्थितीने पिडलेले तपस्वी दाम्पत्य त्याच्या अगदी सहज गळाला लागले होते. शाळेत असताना अंकुशला झिडकारून टाकणं जसं मला जमण्यासारखं नव्हतं, तसंच आत्ताही उघड उघड त्याला विरोध करणं मला शक्य नव्हतं. कारण आत्ता माझ्यासमोर बसलेला अंकुश हा तोच पूर्वीचा अंकुश होता. अर्थात त्याच्या खुनशीपणात प्रचंड वाढ झालेली. त्याच्यातील राक्षस मला अगदी समोर साकार झालेला दिसत होता. अंकुश, मी एक डॉक्टर आहे. मला असं काही करणं शक्य नाही. मी एवढंच बोललो. मग अंकुश त्यावर काहीही बोलला नाही. तो खूपच आनंदी मूडमध्ये होता. शिवाय त्याच्याकडे इतरही काही पर्याय उपलब्ध असावेतच. नंतरही अंकुश अधूनमधून माझ्याकडे येत राहिला. प्रत्येक वेळी त्याचे बोलणे माझ्यावर कमालीचे दडपण आणत होते. त्यानं आता आजोबा आजींचा कमालीचा छळ चालवला होता. तो बायकोवर, वासंतीवरही हात टाकत होता. साधी सरळ ही मंडळी त्याच्यातील अचानक समोर आलेल्या राक्षसाला पाहून अगदी घाबरूनच गेली होती. त्यानं इतका दरारा निर्माण केला होता की या सगळ्यांची कुठे वाच्यता करण्याचे धाडसही त्यांच्यात नव्हते. माझ्यासारख्या तरणा माणूस जर काही करू शकत नव्हता तर त्यांच्याकडून अपेक्षा चुकीची होती. त्यातल्या त्यात त्यानं या मंडळींना छळू नये यासाठी त्याला समजावण्याचा मी अगदी खूप प्रयत्न केला. पण ते सारं पालथ्या घड्यावर पाणीच ठरलं. या सगळ्याची त्याला याच आयुष्यात किंमत मोजावी लागेल इतपत मी त्याला बोलून पाहिलं, पण काहीच उपयोग झाला नाही. सारी इस्टेट त्याच्या नावावर केल्यानंतरच्या अगदी 1 वर्षात या सर्व गोष्टीचं कमालीचं दडपण येऊन आजी आजोबांनी हे जग सोडून दिलं. आता तर अंकुशला आणखीनच मोकळं रान मिळालं. वासंतीच्या छळास पारावरच राहिला नाही. आणि शेवटी ती साधी सरळ मुलगी घर सोडून पळून गेली. अंकुशनं ही आनंदाची बातमी येऊन मला सांगितली. त्याच्या मते वासंतीनं नक्की कुठेतरी जाऊन जीव दिला असेल. मला कमालीचं वाईट वाटलं. अंकुश निघून जाताच मी क्लिनिक बंद करून बाहेर पडलो. आज हा सारा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. गलितगात्र होऊन हा राक्षस माझ्यासमोर पडला होता. मी त्याला म्हणालो, आज माझ्या गावी असलेल्या पत्नीला घेऊन येतो म्हणालो होतो ना मी. आली आहे आज ती बरोबर. ये ग.
मी तिला आत बोलवलं. अंकुशनं त्याही परिस्थितीत उत्सुकतेनं माझ्या मागे पाहिलं आणि आत आलेल्या स्त्रीकडे पाहून तो चपापलाच. वासंती, त्यानं थक्क होऊन विचारलं. हो अंकुश, वासंती, मी त्याला म्हणालो. त्या दिवशी ही पळून गेली आणि तू आनंदानं माझ्याकडे आलास. तू जाताच मी हिच्या शोधात बाहेर पडलो. तुझ्या आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे नदीवरच्या पुलावर ही मला दिसलीच. जीव द्यायचं धाडस गोळा करीत होती. तुला आठवतं, त्यानंतर काही दिवस माझं क्लिनिक बंद होतं, कारण मी हिला घेऊन थेट गावी निघून गेलो होतो. पहिले 1-2 दिवस ही प्रचंड भेदरलेली होती, पण मी तिच्याशी अगदी प्रेमानं संवाद साधून तिचं काउन्सिलिंग केलं. तशी ती अगदी भडाभडा बोलायला लागली. तुझी पत्नी असूनही तू तिच्यावर अनेकदा केलेल्या पाशवी अतिप्रसंगाची कहाणी तिनं मला सांगितली. त्यातले अनेक प्रसंग ऐकून डॉक्टर असूनही माझ्या अंगावर काटा उभा राहिला. तुझ्या राक्षसीपणाचे अनेक किस्से तू स्वतः मला सांगितले असलेस तरी यातलं बरंच काही तू मला सांगितलं नव्हतंस. मी वासंतीला आश्वस्त केलं, पण तिला गावीच ठेवलं. तुला हे काही कळू दिलं नाही. कायदेशीर बाबीत अडचणीत येऊ नये म्हणून मी तिच्याशी विवाह मात्र करू शकलो नाहीये. देवभोळ्या साध्या सरळ आजोबा आजींना मारण्यासाठी तू मला औषध मागत होतास ना? मी तुझ्या बाबतीत तेच केलं. तू जेव्हा किरकोळ तक्रारींसाठी माझ्याकडे औषध घ्यायला येऊ लागलास तेव्हापासून मी तुझ्या औषधात असं काही मिळवत आलोय की ज्यानं तुला तात्पुरतं जरी बरं वाटत असलं तरी एकूण तुझ्या शरीरावर घातक परिणाम होणं सुरू झालं. मग तुझ्या तक्रारी वाढत गेल्या आणि तू माझ्याकडे येतच राहिलास. वासंती आणि आजी आजोबांचा तू छळ करत होतास, तेव्हा तू जे काही करत आहेस त्याची शिक्षा तुला याच जन्मी भोगावी लागेल असं मी तुला समजावत असे. हे आठवतंय तुला? वासंतीची सगळी गाथा ऐकली आणि या तुझ्या शिक्षेसाठी देवावर अवलंबून न राहण्याचं मी ठरवलं. ही शिक्षा मीच तुला देण्याचं ठरवलं. तुझ्यातील राक्षसानं शेवटी माझ्यातील राक्षस जागा केला असं म्हटलंस तरी चालेल. लक्षात घे, आता तू कधीच अंथरुणावरून उठणार नसलास तरी तू लगेच मरणारही नाहीस. या अखंड आणि असह्य वेदना सहन करीत तुला आता पुढची अनेक वर्ष हा नरकवास भोगायचा आहे. तुझ्या हातापायातील ताकद तर संपलीच आहे, पण लवकरच तुझी वाचाही जाणार आहे. तुझी पत्नी या नात्यानं ही सगळी संपत्ती लवकरात लवकर वासंतीच्या नावानं होईल हे मी बघणार आहे. याच जन्मी तुला मरण यातना सहन कराव्या लागणार आहेत, अगदी 24 तास. मी अगदी आवेशानं अंकुशला बोलत होतो आणि अंकुश माझं बोलणं शांतपणे ऐकत होता. सध्या वाचा गेलेली नसूनही तो यावर काहीच बोलला नाही. तशीही काही बोलण्याची ताकद त्याच्यात शिल्लक नव्हतीच. माझ्याही मनात साठलेल्या इतक्या वर्षांचा संताप, आक्रोश आज बाहेर पडत होता आणि माझ्या मागे उभी असलेली वासंती पूर्वी इतक्याच साधेपणाने हा सारा संवाद ऐकत उभी होती. कथा समाप्त. श्रोते हो, तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.